आता फक्त फटाफटा चार तरी वेळ तरी इकडे लक्ष द्यायचं, कटाळा आला तर बसून घ्यायचं, पण वळवळ करायचं. चोपदार भेटदार विनेकरी परी आम्हाला सुरुवात. आता फक्त प्रश्न उत्तर राहतील. फटाफटा प्रश्न पहिला, जगात देव आहे का? हा म्हणा नाही. हा म्हणायचं नाही. हा नाही होय. जगात देव आहे हा म्हणा नाही. तुम्ही आजारी का? आता सुरुवात झाली बरं. आता वळवळ नाही करायची. आता मला शेवटपर्यंत मला पुढे वाढ सगळं जाणार. आता किती सरांचा 100 आवाज करायला मला कीर्तन म्हणल्यावर थुले म्हणल्यावर आमचं कीर्तन जर वास्तुशांतीला थुलं तर वर्षात फोन बघलं. दुकानच्या उद्घाटनाला खुलं तर वर्षात दुसरं दुकान होते. वाढदिवस कोणत्या उद्घाटन आणि वाढदिवसाला खुलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला खुलं बाकीच्या इथं तुम्ही नाही. आता फक्त प्रश्न उत्तर आहे. पटापटा बोललं तर किचकट होत आहे थोडा, कारण आनंद आहे बघा नाही. पहिला प्रश्न होता बघा, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. दिलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तर नाही. बोला बोला. आहे पण पाहिला. आहे पण पाहिला. आहे पण पाहिला नाही. उत्तर. लाकडात धान्य आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात गुणी आहे का? दुधात गुणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. लाकडात धान्य आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. पण जगात देव आहे का? आहे. पुन्हा उलट करायचं. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात आगडी आहे पण दर्शन केलं तर आहे. दुधात गुणी आहे पण प्रक्रिया केली तर आहे. आणि प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आईवडिलांची संतांची सेवा केली तर आहे. देवा है देवा हातावर येऊन घ्या घरी गेल्या उसका. लाकडाची राख होईल पण राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल पण साखरेचा होस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं दूध होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार. तुम्हाला मला देव का कळला नाही? ज्ञानच नाही. इन मराठी फायदाच नाही. नुसतं जगायचं काय नाही. जन्माला यायचं, मोठं व्हायचं, बायको करायची, पोरगं पैदा करायचं, ते मोठं करायचं, त्याला नोकरी लावायचं, त्याची बायको मला ती झाली का नातू वाटायला घराचा गंडी तिंडायचं, आच्या काला का मारायचं, मोकाटी बसायचं. काहीच करायचं नाही. पोरगी जन्माला आली की मोठी झाली का लगेच वयात आली का लगेच तिचं लग्न करायचं. लग्न केलं की त्याला नवरा येणार, नवरा केला आला का ती मला ती होणार, मला ती झालं की ती आई होणार, आई झाली का मोठी होणार, त्याचं लग्न होणार, हिला सून येणार, हे सासू होणार, ती सून मला ती होणार, ही आजी होणार, शुगर वाढणार, मारणार, पुण्यतिथीला आम्ही जाणार. नवीन काहीच करायचं नाही. फक्त जन्माला यायचं, मोठं व्हायचं, पांढरी केस काळी करायची, मी शेवी शेकाळायचं, भाकरीला ब्रँड प्यायचं, बापाची जमीन विकायची, म्हणजे हाणायच्या, पांढरी केस काळी करायची, नाईन्टी हाणायची, बायकोला घोडा लावायचं, मटण हाणायचं, झोपायचं. काहीच काहीच करायचं. पैसे कमवले का बापा जी काहीच. काहीच नाही. पांढरी केस काळी करायची, मी शेवी शेकाळायचा, भारीतला ब्रँड प्यायचा, रस्सा गडी हायवेला रोट्या हाणायच्या. 22 रोट्या हाणल्या का नावाजवळ 22. अच्छा फॅन लावलं तरी वाद जायला.
फक्त जन्माला यायचं बस, काही उपयोग नाही. हो खरं आहे का भाऊ? काय बस जगायचं काय नाही. पोरांनी जन्माला यायचं मरायचं आणि सगळे रिटायर झाले का आमच्याकडे यायचं नाही. आम्ही आहे हा मान समाज वळवंटापासून नदीच्या झाडामध्ये जळू द्या काही. हो जगात देव आहे दिसत का नाही त्याचं उत्तर आहे ज्ञान आहे. आणि लगे आता ज्ञान का आहे तर हे गाव आहे, ही गाव आहे, गाव ही गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा पाटील मन आहे आणि या गावचा कारभारी मन आहे. तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी पण माना आणि ती प्रियशी ह्या गावात राहते. म्हणजे गल्लीतल्या पर्यंत तोय राहिला ह्याच गावात येईल, ती राहिला ह्याच गावात. दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले ना आपला तमाशा केला. मन म्हणतंय माळ घाल इच्छामती जत्रा होती. मन म्हणतंय अभ्यास कर इच्छामती 6 महिन्यातून 15 दिवस. मन म्हणतंय व्यायाम कर इच्छामती थंडी वाजली झोपून दे. आणि दोघांनी केलाय तमाशा आणि ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. कोणच्या? बोला बोला मनाशा. पण तिला माहितच नाही हा कधी नको शकते. कोण? मन. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. आता तिला बाळ होणार नाही का? 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाची तारण द्यावी. तिला बाळ होणार नाही, तिचा प्रियकर नको शके म्हणजे तिला धोका बसला. नंतर सगळ्यात पोरी उत्तर द्या. पोरी नको. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. पोरांच्या बाजूने मी पोरं धोका देत. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही. मिळाली का धोका देते ना. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची बाजारात गाठ पडली. तिसरा म्हणलं तिथे कालच मागायची जमले. चला तिला बसला धोका. आता पुरीने उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला म्हणजे देत नाही पोरं धोका, पण समजा दिलाच तर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगा? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लावून देते नाही. मग कोणाला सांगा? मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? ज्याला मोबाईल घेतलं. इच्छा. कोणाला सांगायला गेली? तिच्या मैत्रिणी. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही. समोर टाकतो माया. सगळं तमाशा पण करा. माया विघ्न ब्रह्मनाथे मनाई मागे करे.
आणि हे तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेने केला. हे कोण कोणता बाप नाही, कोण कोणता बाप नाही, कोणाला वेळ नाही. हे सगळं दबाण्याची टोळ आहे. लोकांना काय घेणार, लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपले सोडून देणार. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक काल तारीख घेतात. लोकांनी हवा जायला लागली, येऊन फट मारायला लागली. आपले वेळ गेले, टीव्ही चालला, काय आपले गुडघे गेले, दिंडी निघाले. पाया पण सांगतो हे मुलगीचे वाक्य आहे. शरीर सुंदर आहे, शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. शरीर थकलं संपलं विषय. हे मुलगीचे वाक्य आहे की काल खरे आज खरे. अंगातली ताकद संपली, खिशातला पैसा संपला, तुम्ही जगातून संपला. सभी पैसे के भाई
पैसा करे भाव